सो हाय फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी ही अशी पट्टी का लावली आहे हे आता तुम्हाला लगेचच कळेल. मी अशी पट्टी का लावली आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करते हाऊ टू डू फेशियल ॲट होम. म्हणजे घरच्या घरी आपण फेशियल कसं करायचं हे तुम्हाला मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर त्यासाठी काय काय लागणार आहेत हे पहिलं दाखवते मी. त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक फेशियल किट, जे की मी आता हे फेशियल किट्स घेतले आहेत. शिल्सचं फेशियल किट आहे आणि त्याचं मी तुम्हाला फेशियल करून दाखवणार आहेत. शिल्स प्रोफेशनल डायमंड फेशियल किट आहे हे, आणि त्याचं मी फेशियल दाखवणार आहे तुम्हाला. तर एक फेशियल किट पाहिजे तुम्हाला. एक पाहिजे तुम्हाला ब्लॅकहेड्स रिमूव्हर स्टिक. ही जी स्टिक आहे हिने तुमचे सगळे जे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स आहेत ते रिमूव्ह होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला पाहिजे एक बाउल, आणि बाउलमध्ये थोडंसं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर पाहिजे तुम्हाला स्पंज, जे की असे असतात आणि पाण्यात टाकले की ते थोडेसे फुगतात. ते मी दाखवते तुम्हाला, वेट जादू दाखवते. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे कॉटन नंतर तुम्हाला लागणार आहे एक स्टीमर, जे की तुमच्या फेसला पूर्णपणे तुम्हाला स्टीम घेण्यासाठी एक लागणार आहे स्टीमर. आणि तुम्हाला लागणार आहे एस्टिंजर. मी अजून घेतलं नाही, मी दाखवते. एस्टिंजर बिकॉज जर तुम्ही ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स रिमूव्ह करताय तर तुम्हाला एक एस्टिंजर लागणार आहे. तर वेळ न वाया घालवता आपण लगेचच स्टेप सुरू करणार आहे. तर चला बघूया. सो फेशियलची फर्स्ट स्टेप असते क्लिन्झिंग, आणि हे मी आहे स्पार्कल डीप क्लिन्झिंग. ते शिल्सवाल्यांचं आहे, ते मी घेते हातावरती आणि फेसला पूर्णपणे डीप क्लिन्झिंग करते. आणि माझा फेस खूप डल झाला आहे, तुम्ही बघू शकता बिफोर. खूप डल आहे. आता आपण त्याला उजळवूया मस्त. ठीक आहे, मी हे क्लिन्झिंग घेतलं आणि पूर्ण फेसला अप्लाय करते. पहिल्यांदा क्रीम ॲक्टिव्ह करा तुमच्या हातावरती आणि फेसला लावा. सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला हलक्या हाताने मसाज करायचं आहे. ओके, पूर्ण फेसला. क्लिन्झिंग का करतात तर तुमच्या फेसवरती जे पण डस्ट आहे ती रिमूव्ह होते नेक्स्ट स्टेपसाठी. आता नेक्स्ट स्टेप असणार आहे आपली एक्सफोलिएशन म्हणजे स्क्रबिंग करणार आहे आपण स्क्रबने. तर स्क्रब आपण करतो तेव्हा आपले जे पोअर्स असतात ते ओपन होतात, आणि जेव्हा ओपन पोअर्स होतात, जर तुम्ही क्लिन्झिंग केलेलं नसेल आणि डायरेक्ट तुम्ही स्क्रब करते तुमच्या फेसला, तर तुमची जी डस्ट असते स्किनवरती ती पोअर्सच्या आतमध्ये जाऊ शकते, किंवा तुम्हाला काही वेगळा इफेक्ट रिझल्ट भेटू शकतो. जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे तर तुम्ही फर्स्ट करणार आहे फेसला तुमच्या पूर्णपणे डीप क्लिन्झिंग. आणि हां, फेशियल करताना जर जास्त पिंपल्स असतील तर फेशियल करू नका. आणि जरी करायचं झालंच, बिकॉज आता मला पिंपल्स आहेत बघा, इथे एक आहे, इथे एक नवीन आलं आहे आणि इथे आलं आहे, पण मग मी ते पिंपल्स ब्रेक नाही करणार आहे. एकदम हलक्या हाताने तिथे मसाज करते. पिंपल्स आपण ब्रेक नाही करणार आहे. सो जर पिंपल्स असतील, तर जास्त पिंपल्स असतील तर तुम्ही घरी यातले प्रयोग करू नका. मी एक ब्युटिशियन आहे तर मी करू शकते, बिकॉज काय काळजी घ्यायची आणि काय नाही काळजी घ्यायची हे मला चांगलं माहिती आहे. तुम्ही असं सर्क्युलर मोशनमध्ये थोडंसं मसाजच्या स्टेप मारून व्यवस्थित क्लीन करू शकता तुमचा फेस. ॲक्च्युली मला नाकावरती खूप ब्लॅकेट आहेत, तर ते रिमूव्ह करण्यासाठी मी फेशियल करते. ठीक आहे, 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं तुम्ही ही स्टेप करा मस्तपैकी. आता फेस पूर्णपणे मी मसाज करून असं एक्सफोलिएट काय बोलते, क्लिन्झिंग मिल्कने थोडंसं मसाज केला. आता ते क्लीन करण्यासाठी मी यूज करणार आहे स्पंज, म्हणजे जे की मी तुम्हाला दाखवलं मग अशी स्पंज पाण्यात टाकला, आणि तो स्पंज आता बघूया आपण किती मोठा झाला आहे ते, म्हणजे त्याचं वय नाही वाढणार आहे. हे बघा, हा स्पंज असा थोडंसं काठी होती आणि तो असा पाण्यात टाकला की फुलतो. आणि पूर्ण वाईप करून घ्या तुमचा फेस त्या स्पंजने. तिकडे तर मी नाही लावलं, पण इट्स ओके. ठीक आहे, डस्ट माझ्या फेसवरती एवढी डस्ट नव्हती, मेकअप नव्हता केला म्हणून. ठीक आहे, तर असा माझा फेस आहे बिफोर. तुम्हाला थोडे थोडे पिंपल्स दिसत असतील इथे इथे इथे. ओके, सो आता नेक्स्ट स्टेप आहे आपली सेकंड स्टेप, स्क्रब. तर आपण स्क्रब करणार आहे पण एकदम हलक्या हाताने, बिकॉज मला पिंपल्स आहेत म्हणून.
पिंपल्स ब्रेकआउट झाले नाही पाहिजेत असं तुम्ही हलक्या हाताने स्क्रब करा. कुठे गेला स्क्रब? ओके आहे. मी सगळे पॅक ना फोडून ठेवलेत. ठीक आहे, हा आहे स्क्रब. आता आपण स्क्रब घेऊया. मी ॲक्च्युली नोजवरती जास्त करेन, एवढ्या एरियावरती जास्त करेन, इकडे जास्त नाही करणार बिकॉज मला आत्ता थोडेसे पिंपल्स वाटत आहेत. ठीक आहे, एकदम थोडीशी क्वांटिटी घेते आहे, लिटिल अमाऊंट. ओके, आणि तुम्ही ते ॲक्टिव्ह करा पहिलं प्रोडक्ट. आणि मी इथे अप्लाय करते आणि हलक्या हाताने ते पसरवते आणि एकदम हलक्या हाताने करा इकडे. म्हणजे तुम्हाला पिंपल्स नसतील तर तुम्ही फास्ट करू शकता. फास्ट पण एवढं पण साल्टी नाही काढायची, काय साल्टी नाही काढायची आपल्याला. ओके गाईज, तर मी हलक्या हाताने असं राऊंड 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 सर्क्युलर मोशनमध्ये मी स्क्रब करते. फक्त स्क्रब केल्यावरती पण एकदम भारी रिझल्ट भेटतो. पण आपल्याला ब्लॅकेट व्हाईट्स रिमूव्ह करायचे आहेत. ओके गाईज, जिकडे पिंपल्स तिकडे नका अप्लाय करू प्लीज. आणि ज्यांना पिंपल्स आहेत त्यांनी हे घरी ट्राय नका करू. तुम्ही तुमच्या पार्लरमध्ये वगैरे जाऊन सजेशन घ्या किंवा तुमच्या डॉक्टरांकडनं डॉक्टरांकडे जा. ते लोक चांगलं सजेस्ट करतील काय करायचं आहे काय नाही ते. उगीच काही रिस्क घेऊ नका फेसवरती. ह्या फिंगरने मी असं राऊंड राऊंड करते बिकॉज ह्या फिंगरचं प्रेशर थोडं कमी असतं. ओके, इकडे आपल्याला ब्लॅक पॅचेस असतात माहिती आहे, म्हणजे मला नाही आहे पण काही लोकांना इव्हन स्किन असते इकडे असं ब्लॅक असतं, त्यामुळे तिथे पण करा. डेड स्किन असते तिथे. सो गाईज, मी मस्तपैकी आता स्क्रब करून घेतलं आहे फेसला. आता मी ते वेट बोलते स्पंजने वाईप करून घेते अगेन. भारी वाटते स्किन, एकदम फ्रेश फ्रेश वाटतं. थोडंसं करत जा तुम्ही महिन्याला. यार मच्छर कुठून आली, महिन्याला 2दा तरी. पिंपल्स आंटी को अभी आना था गाइस. सो गाईज, आपली स्क्रब नंतरची स्टेप आहे स्टीम घेणं. आता स्टीमर मी लावलं आहे. स्टीमरमधून स्टीम आली की मी पूर्ण माझ्या फेसला स्टीम घेईन आणि स्टीम पूर्ण व्यवस्थित पूर्ण फेसला द्यायची आहे. आणि जिथे जिथे ब्लॅकहेड्स आहेत तिथनं आपण ब्लॅकहेड्स रिमूव्हल स्टिकच्या हेल्पने आपण ते रिमूव्ह करणार. तुम्हाला मी माझे ब्लॅकहेड्स दाखवते. सॉरी ब्लॅकहेड्स नाही, व्हाईट हेड्स आहेत. सी, इधर इधर है. दिसतात. आणि ही पिंपल आंटी आली इथे मला, आणि इथे पण आले. बहुत पिंपल्स आंटी आ गए हमें. अभी वो क्लीन करेंगे सब. ओके, छोटे छोटे स्क्रबचे जे असतात ना दाणे दाणे ते राहतात फेसवरती, ते थोडे क्लिअर करून घ्या बिकॉज नंतर मसाज करताना ते मध्ये मध्ये येतात त्यामुळे. तो गाईज, हे बघा स्टीमरमधून स्टीम आली आहे. हे बघा इथे दिसेल म्हणजे ब्लॅक ब्लॅक आहे तिथे. आता ती स्टीम मी घेणार आहे व्यवस्थित 5 मिनटं माझ्या फेसला. ओके, इथे ठेवते स्टीमवर. स्टीम घेते. दिसतंय पूर्ण स्टीम घेते मी माझ्या फेसला. मग फॉलो करतो त्या स्टीममध्ये मी पाहिजे तर मी शेअर करेन तुझ्यासोबत. स्टीम दिल्यामुळे काय होतं, तुमचे पोर्स असतात ते अजून ओपन होतात आणि ब्लॅकहेड व्हाईटहेड्स असतात ते व्यवस्थित रिमूव्ह व्हायला मदत होते. पण एक आहे, जेव्हा तुम्ही पोर्स ओपन करताय तर ते क्लोज करणं पण खूप गरजेचं आहे. नाहीतर मग तिथे अजून पिंपल्स होण्याची शक्यता असते किंवा ओपन पोर्स प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला. आणि तुम्हाला ना घाम येईल ना तेव्हा तुम्ही समजून जा की व्यवस्थित स्टीम तुमच्या फेसला लागली आहे. ओके, आता म्हणजे माझ्या फेसला दिसतोय तुम्हाला घाम, ऑब्व्हियसली दिसत असेल, मी पूर्ण ओली व्हायला आली आता. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ही ब्लॅकहेड व्हाईटहेड्स रिमूव्ह स्टिक आहे ना
ती स्टडीलाइज करून घ्यायची. स्टडीलाइज म्हणजे क्लीन करून घ्यायचे. जर ते क्लीन किंवा अँटी जर्म्स फ्री करायची असेल तर काय करायचे तुम्हाला, ही तुमच्या स्टीमरच्या पुढे धरायची आहे. म्हणजे आता तुमचा फेस नाही पाहिजे तिथे. ओके, फेस साईडला करा. अशी स्टडीलाइज करून घ्या. ह्याला बोलतात स्टडीलाइज करणे. आणि मी काय करून घेणार आहे, तुमचं कॉटन आहे, कॉटनला तुम्हाला ॲस्टिंजर मारायचं. हे आहे ॲस्टिंजर. ओके, ॲस्टिंजर तुम्ही कॉटनला घ्या, जेणेकरून जर जर्म्स वगैरे असतील तर ते थोडंसं हायजीन मेंटेन राहील. ओके, 2 कॉटनला मी घेतले. आता मी काय करणार आहे, माझे ब्लॅकेट्स रिमूव्ह करणार आहे. ओके, थोडंसं बंद करते. असं मी धरलंय, दिसतंय. म्हणजे प्रत्येकालाच असेल ब्लॅकेट्स. व्हाईटेड्स आहेत ॲक्च्युली. हे बघा, तर या ब्लॅक पाहिजे होतं काहीतरी. मग ह्याच्यावरती दिसते ब्लॅक. पण असतात, नॉर्मली सगळ्यांना असतात. सो याच्यात काय घाण वाटण्याची हे नाही आहे. पण ते टाईममध्ये रिमूव्ह पण केलं पाहिजे. आणि हे करताना खूप पेन होतं गाईज. आणि माझं नाक पण खूप लाल होईल, मला ते दिसेलच. आणि माझ्या डोळ्यातून पण पाणी येईल. पण मी हे करणार आहे बिकॉज सो गाईज मी लाल झाली थोडीशी, बिकॉज माझे ब्लॅक अँड व्हाईट्स हेड्स रिमूव्ह झाले आहेत. आणि आता मी ॲस्टिंजर घेते आहे. आणि हे ॲस्टिंजरने पूर्ण फेस क्लीन करते. बिकॉज पिंपल्स वगैरे आहेत मला. आणि हे पिंपल्स नाही ब्रेक केले ना, पिंपल्स आहेत तसेच आहेत. ब्लॅकेट व्हाईटेड्स रिमूव्ह केले. आणि हे बघा, तुम्हाला बघायला भेटेल. यार व्यवस्थित दिसत नाही याच्यात. दिसते ब्लॅक 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 ब्लॅक. हां, दिसते. हे आहे ब्लॅक व्हाईटेड्स आहेत, ब्लॅकेट्स नव्हते. सो ॲस्टिंजर लावून झाल्यानंतर तुम्हाला ॲस्टिंजरने थोडे पोर्स क्लोज होतात. पूर्ण फेस क्लीन करायचे. ओके, फेस क्लीन करून घेतला आपण. आता आपण करणार आहे मसाज. मसाज क्रीमने आपण करणार आहे मसाज. ही आहे शिल्सची मसाज क्रीम. आणि मस्तपैकी फोडी आली तिला. ठीक आहे, एवढ्या अमाऊंटमध्ये घेतले. ॲक्टिव्ह करा, पूर्ण फेसला लावा. आता मसाज क्रीम काय काम करणार आहे, तुमचे पोर्स ओपन आहे ते क्लोज करणार आहे. त्यामुळे व्यवस्थित मसाज करा. तुमची ग्रीन ग्रीन लागते. मला मसाज टेप दाखवते. ओके, आपण एक स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 2 3 4 5 6. अगेन 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. अगेन 1 2 3 4 5 6. अगेन 1 okay. ओके, पहिलं बेल्ट लावते. बेल्ट लावा म्हणजे तुमच्या केसांना सगळी क्लीन लागणार. ओके, अंडरचा खाली करा. बिकॉज खूप रिलॅक्सिंग आहे ते. लगेच स्किनमध्ये कशी क्रीम ॲब्झॉर्ब झाली बघितलं. आणि आपण डायलेशनला सगळ्या स्टेप करा. बिकॉज म्हणजे स्किन अपसाईडला लिफ्ट करायची, म्हणून या साईडला लिफ्ट करायचे. मसाजचे खूप फायदे आहेत. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, स्किन हेल्दी होते, हायड्रेट राहते. आणि या हा केस आहे ना साफ करते माझ्यामध्ये. ठीक आहे,
वॉशाने पण करू शकता मसाज, वॉशर फोन आहे त्याने पण तुम्ही मसाज करू शकता. ओके, फेसमध्ये पूर्ण स्किन ॲब्झॉर्ब झाली आहे. ओके, तर आता आपण लावणार आहे फेस पॅक. करणार नाही, आपण लावणार आहे फेस पॅक. तर ह्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती फेस पॅक हात क्लीन करते आणि फेस पण थोडासा क्लीन करते. मी मगाशी पाणी चेंज करून आणलं परत. एक क्लिनिंग आणि स्क्रबच्या पाण्याने तुम्ही फेस क्लीन करू नका. ओके, रेडियंट ग्लो ॲट होम. आता मी एक ब्रश घेतला आहे आणि त्या ब्रशने पूर्ण फेसला, सो गाईज मी ह्या ब्रशने पूर्ण फेसला फेस पॅक लावून घेतला आहे. तुम्ही पण आणि तो वाळवून द्यायचा आहे आणि मग आपल्याला क्लीन करायचं आहे. ओके, आफ्टर क्लीन फेस केल्यानंतर काय रिझल्ट भेटेल हे मी तुमच्यासोबत दाखवते. आणि मला माहिती आहे रिझल्ट भारीच असणार आहे, कारण की शिल्डचे प्रोडक्ट ऑलवेज रिझल्ट चांगला येतात. ठीक आहे, आता फेस पॅक पूर्ण फेसला लावला आहे, तो पूर्ण सुकू देत, मग मी क्लीन आउट करते हे जे लावलं आहे फेस पॅक ते, आणि मग तुम्हाला बिफोर रिझल्ट दाखवते. सो मी पूर्ण फेस क्लीन करून घेतले आणि सी द रिझल्ट. मगाशी माझा फेस किती डल होता आणि आता थोडासा शाईन करतोय. तर त्यानंतर एक त्यांची स्टेप आहे की स्पार्कल फेस सिरम हे आहे ते आपण पूर्ण फेसला अप्लाय करणार आहे. ओ वा, याच्यामध्ये ग्लिटर्स आहेत, कसं दाखवू, जाऊन देत, तुम्हाला नाही दाखवत, मी लावते. मस्त ग्लिटर्स आहेत हे बघा. हे पूर्ण फेसला लावायचे जसं की स्पार्कल सिरम सांगितलंय तसंच. स्मेल वाव वाव, मस्त आहे आणि एकदम थंड थंड करते हे सिरम फेस तुमचं, आणि थोड्या टाइमने शाईन पण येईल. See the shine? थम्स अप. ठीक आहे, तर अशा सगळ्या स्टेप यूज करून तुम्ही घरच्या घरी फेशियल करू शकता. आणि तुम्हाला जर कुठे पार्टीला जायचं आहे, फंक्शनला जायचं आहे किंवा कोणत्या इव्हेंट्सला जायचं आहे, तुम्ही आदल्या दिवशी तुमचं फेशियल करून जाऊ शकता. फेशियल केल्यानंतर काय करायचं असतं, फेशियल केल्यानंतर 2 दिवस साबणाने फेस वॉश करायचा नसतो किंवा फेस वॉशने पण फेस वॉश करायचा नसतो, फक्त पाण्याने फेस वॉश करायचं असतो. तर ते तुम्ही करा. त्यानंतर व्यवस्थित मॉइश्चरायझर लावायचे असतात, सनस्क्रीन लावायची असते. नंतर फेशियल केले आणि तुम्ही डायरेक्ट जाताय बाहेर तर इट्स नॉट वर्क. म्हणजे तेवढं ते फेशियल ग्लो करायला तुम्हाला टाईम जसं लागतं आहे तसं त्याच्यावरती तुम्हाला थोडं मॉइश्चरायझर किंवा टोनर आणि तुमच्या स्किनला प्रॉपर पोषण पण दिलं पाहिजे. फक्त फेशियल केलं म्हणजे झालं असं नाही. त्यानंतर अजून भरपूर काय काय आहे सांगण्यासारखं. तर फेशियलवरती मी अजून एक वेगळा व्हिडिओ बनवेन की फेशियलचे काय काय फायदे आहेत वगैरे ते. तर नाहीतर खूपच व्हिडिओ लांब होईल आणि तुम्ही कंटाळाल बघायला. ठीक आहे, तर असा होता फेशियल आणि ह्या स्टेप्स आहेत फेशियलच्या. तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये, त्यांना पण हेल्प होईल. आणि खूप खूप प्रेम द्या आणि माझ्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लव लव, बाय.